तर टीईटी पेपरफुटी प्रकरणातील एक महत्त्वाची बातमी आहे आणि या प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहे। तर मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आलेली आहे। तर टीईटी पेपरफुटीतील मुख्य आरोपी भिवंडी डीसीपी कार्यालयात त्याला आणण्यात आलेला आहे। तर बिजेंद्र गुप्ता याला भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले। एक महत्त्वाची बातमी, प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढची वर्णी त्यांच्याकडे कोणावर लागणार, कोणाकडे आता शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपवणार अशी चर्चा होत होती आणि फडणवीस यांचं नाव सुद्धा चर्चेत होतं। मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रल्हाद जोशी हे प्रभारी शिक्षण मंत्री असणार आहेत। शिवाजी काळे आमचा प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शिवाजी काळे, आता प्रल्हाद जोशी हे प्रभारी शिक्षण मंत्री असणार आहेत, काय अधिक अपडेट्स? प्रल्हाद जोशी यांच्याकडे हा कारभार सोपवला गेलेला आहे। अति महत्त्वाचं खातं आहे। त्यामध्ये लोकांमध्ये मोठा राग या खात्याच्या कारभारासंदर्भात आहे। त्या दरम्यान आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे हे तात्पुरत्या स्वरूपात हे खातं वर्ग करण्यात आलेलं आहे। भविष्यामध्ये जेव्हा कॅबिनेट एक्सपान्शन म्हणजे कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं कोण मंत्री होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। जेव्हा एखादा मंत्री राजीनामा देतो तेव्हा ते खातं पंतप्रधानांकडे जातं। पंतप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्याला हे खातं देऊ शकतात। ते प्रल्हाद जोशी यांना देण्यात आलेलं आहे। दुसरं म्हणजे स्नेहा, आपण आपल्या प्रेक्षकांना हे सांगणं गरजेचं आहे की आज बातम्या अशा येत होत्या की शिक्षण मंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येईल। पहिला मुद्दा असं होऊ शकत नाही। दुसरा मुद्दा, जेव्हा अशा पद्धतीने संसदेचं सत्र सुरू असतं त्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही, हा नियम आहे। आणि त्यामुळं मध्येच देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आले त्यामुळे ते केंद्रामध्ये येतात अशी जे काही वृत्त होतं ते चुकीचं आहे। कारण केंद्रामध्ये जेव्हा अशा पद्धतीने सेशन सुरू असताना मंत्रिमंडळ विस्तार होत नाही। मंत्रिमंडळ विस्तारासाठी किंवा सरकार जेव्हा एखादे मोठे निर्णय घेतं त्याची घोषणा देखील सरकारला सभागृहात करावं लागते सेशन सुरू असताना। त्यामुळं आता लगेच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत येतील किंवा शिक्षण मंत्री होतील, अर्थमंत्री होतील, हे असं काही जे सांगितलं जात होतं ते चुकीचं होतं, हे यामधून स्पष्ट होतं। आता सध्याचे शिक्षण मंत्री म्हणून प्रल्हाद जोशी हे पुढील काही दिवस किंवा नवीन मंत्रिमंडळ विस्तारानंतरही त्यांच्याकडे हे खातं ठेवलं जातं का हे पाहणं महत्वाचं आहे। रिफॉर्म महत्वाचे आहे। त्या दृष्टिकोनातून नव्यानं येत्या सोमवारी एक विधेयक आणलं जाणार आहे। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो कोणी पेपरफुटीमध्ये सहभागी होईल त्याला मोठ्या प्रमाणात दंडित केलं जाईल आणि शिक्षेचा कालावधी शिवाजी, या सगळ्या अपडेट्स बद्दल तर आपण पाहतोय प्रल्हाद जोशी हे देशाचे सध्या प्रभारी शिक्षण मंत्री असतील।